अरे झालंच नाही काय? हा काय गलबते झालं नाही का म्हटलं? चल ना लवकर. किती निघाले पंक्चर? 3 पंक्चर आहे वाटते. तीन निघाले. लय झाले पंक्चर याच्यात. एवढे कसे का पंक्चर निघाले तर? हवा भरा लागते ना. हवा वरच्यावर तुम्ही हवा नाही भरत ना. हवा भरत बरोबर राहते. मग काय पंक्चर आता उन्हीचा टाईम आहे ना. उन्हीत लवकर पंक्चर होते. आणि मी काय म्हणलं लक्षण भाऊ पा आता गरमाट चालू झाल्या म्हटलं. हा मग म्हणत नाही मला. हा तुम्ही कधी आता फालतू बारीक टिपाय तुम्हाला जातो ना. खर्चा पाण्याला जर मला दिला तर पा वावराची असे देतो तुमची मशागत करून तुम्हाला याचे काम नाही पडत. हा अरे काय राजा झुंबर निरा उगीर काढत राहते. निरा उगीर काढत राहते. निरा दुसऱ्या ट्रॅक्टर सांगतात मला त्याच्यानं. मी घरच्यासारखं काम करतो ना. मी घरच्यासारखं काम नाही करत काय? हा तुम्हाला माहिती आहे धुरे धारे कोपर कापर एकूण ते कोण राजा हो किती चांगलं काम करतो तुम्हाला मालूम नाही का? हो हो हे 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 म्हणा लागा. अरे लक्ष्मण भाऊ अरे हो ना. आता आम्ही जातो ना. मी तिथं तुमच्या वरात समजा काळी कचरा हे ते असं तसं झुंबरभर सांगते ना मला. हा इकडे करा तिकडे करा. हे उठला ते उठला धुरे धारे सगळं ओके काम करते. तुमच्या मागं म्हटलं एकदम काम ओके राहते. अरे अरे पण बा आता माझं पैसे नाही म्हटलं. आता काही हो तुमचं बरोबर आहे. तुम्ही बरोबर एकमेका गोष्टी बरोबर धरून झेलून घेता. पण आता माझं पैसे नाही म्हटलं. आता कसं झालंच नाही घ्यायचं. जवळचं ढेमकीच्या जवळचं झालं नाही का बाबा? अरे काय तर टाइमपास करायला नाही. पंक्चर काढायला टायर दुकान उघडलं. झालं ना लक्ष्मण भाऊ. 3 पंक्चर निघाल ना. पहा बरं काय म्हणजे 3 पंक्चर गाडीच्या टायरात निघणं. मग काय ते सांगत गणपतीला म्हटलं हवा बरोबर ठेवता नाही का? 3 पंक्चर कमी झाले काय? अरे काय तुमचे कामही पंक्चर आहे तुमच्या गाडी पंक्चर आहे म्हटलं. अरे काय टाइमपास करू राहिले घ्या लवकर. काय नाही हो झालं झालं. चला लवकर निघ ना. तिकडे दिवस काय घालता नाही मोठी मासू आहे बेटे जगन. अरे बापा लहान टप्पल ढोर आहे कडे उड्या मारले. हा सापडेन ना. जाएंगे का बरोबर फसेंगे ना. आते ना वो थांब ना पिस्तूल आले मासू आहे कालून खाऊ घालत आहे ना पिस्तूल. हा त्याच्या आजीला नेऊन देते. 2-3 टोपले आपल्याला मासा पकडला कोणी हलते एक पिस्तूलच्या डोक्यावर. 2 आपले थांब कल्ला सापडते ना बरोबर टपते द्या. जाई बरं झालं का मच्छर झाले तर आपलं. हा पकडलं का जगण्या. मग गोष्टी सांगणार तू मग पारता मला. हा पिस्तूल आले जातो पिस्तूल आले माझं इथं नाही पकडली बाई एक बेट्या. बाय जास्त तू हुशार की नको दाखवा. चुपचाप उभा राहा. तुला की ना जायत पकडून. हा पिस्तूल वाहनाच्या चुपचाप उभा राहायची तर घेतो म्हटलं देतो तुला टोपलं भर मासा आहे. मग हा मी काय भुऱ्या आपल्या मासा अलग ठेवता. जगण्याच्या अलग आणि आपल्या मासा अलग राहिला पाहिजे. हा त्याचा तो पायात बसा आपला आपण दोघांचे आपल्या अलग आणि त्याच्या पायात बसा. मला माझ्या घरी न्यायचंच नाही ना बाबा. मला मी त्या संग फक्त मांग येईन तू टोपलं घ्यायचं बस. मला जमते बस. माझ्या रट्टे बसते माझ्या घरी. मग यायचे ते चांगलं अन्न हे नाही माझ्या नावाने पाहिजे. मला पाहिजे नाही. माझ्या घरी खाताही नाही त्या कोणी मासे. फक्त चल त्या चल म्हटलं म्हणालो मी. मग जमलं. मग एकटाच मला काय ठीक आहे. मग पकडू लाग बरोबर. हा ठीक आहे. त्या शब्द राहते ना मासा पकडायचा. हा ठीक आहे. पकड बरोबर. आता मग टोपलं धरू लागतो बरोबर. मी आहे म्हटलं मी जगात माझ्या इकडे ध्यान ठेवतो. हा नाही तर म्हणजे मला भुलला म्हणते ना. हा मी आहे म्हटलं इथं पिस्तुलाच्या साईडनं उभं. हा पाहिजे मी तुला हातभार लागून आलो. हा पाहिजे मला देतो म्हटलं बाबू. हा हाय बे निरा खोगीराची भरती आणि झाली सगळी इथं अनाज कमन फकीर जास्त नाही झाले पाहिजे. मला कात माय माग थांब ना बे. तुम्ही लोक बमलो नका लोक आहे त्याच्या रेगोड्या वड्याला फालतू जाणलं तुम्हाला काम ना. इथं हातात हात दुखून राहिला. संख्या ये बघतो आता तू पकड बरोबर. मी जाणार तिकडे जातो जरा फिरून येतो मी तो. अब जगन मला जमत नाही रे बाटे. हा ते तुझ्या हातानच पकडते. हा ते फालतू माझ्याच जाय पाय निघून जाईल. अजून मला बंब शिंटू. हा ते तूच पाय बाबा. हा ते आपल्याला जमत नाही म्हटलं बाटे. काय करायला लागते कसं करायला लागते तर. काय येणार का 2 मिनिटासाठी. मला तिकडे मला जा लागते जरा इथंच करायला लागेल काय. येणं 2 मिनिटासाठी का. माझा भलता पाहिजे तुला सांड काय खाले सगळ्या येतं घेऊन. नखरे दाखवणार तू फक्त धरून ठेवायचा. तू काहीच नको करू. 5 मिनिटं हे फक्त. बाकी कोणीच नाही. हे पोट्टे बाकी बारके पोट्याला जमणार नाही. तू 5 मिनिटं धरून ठेव फक्त बस. मग येतो 5 मिनिटात. नाही रे तुझा मला वाटतो आलं गड्या पाटलाच्या यायला गावाला पाणी कम पडलं गड्या. हे आखरीचंच पाणी असं नाही का पाटील. अरे हो ना आखरीचाच होय. आता आखरीचाच होय. पण मला जरासा फरकच वाटू राहिला. पहिल्याच्यात कमी पाणी दिलेलं काही ना. हो मोठे बाजीन द्या ना. तो काशान बबने दमावली निराले काय बांधाने झोपलेच राह. कधी व्हायला तिकून का रे. तो काही नाही. इकून दान पलटवलं आणि तिकून दान पलटवलं असं चालू राहते त्याचं. मला वाटेल काही ना. मला वाटते जरासं त्यानं काही ना काही त्याच्यात काड्या गेल्या.
अरे माणसं कशी सुती पाहिजे असते ना, सुती पाहिजे. हे पाण्या एका तुम्हाला मालूम नाही का, एका दाण्यानं आणि एका पाण्यानं जाते ना. गव्हाचं कसं आहे, शेवटचं पाणी त्याला कमी पडलं का बारकावला दाना खाल्ला मार गव्हाण नाही. एवढं पहिलं पाणी दिलेलं गेलं वाया, असं आहे ते. म्हणून ध्यान लक्ष स्वतः ठेवावं लागते पाण्याले. मग काय राजा, आमच्या बाबतीत म्हटलं डोळे फोडू फोडू आम्ही पाणी देऊ रे. त्या बाबतीला का कंदिलावरच पाणी राही कंदिल्या नाही का, कंदिल्या आपला त्याच्यावर त्याचा ना त्याच्यावरच पडलो. कंदिल्या निरा तासाने कंदिलच घेऊन फिरे ना. असा किती खेप त्याला राज्य लोक चके भूत होय का काय होय निरा कंदिल्या अजून त्याला आदत गेली नाही त्याची. आता जसं लाईट गीट आहे ना, त्याच्यानं काही तो आता जास्त काही दिसत नाही कंदील. पहिले भलता कंदील घेऊन दिले का आता कसं आहे ते मुंगशीराम भाऊ, त्या बाबतीत म्हणजे आता बाकीचा काही छंद नव्हते ना, आता छंद लय वाढले ना. बस ते मोबाईल ज्याच्या ना त्याच्याजवळ मोबाईल आहे ना, त्याच्यात ते नेटार आहे, ते नेटार काय ते नेट असते ते. आणि बस बसले कोपऱ्यात ते काय हे पाहू दे, ते चट्टस पाहू दे, काय ते काय इंस्टाग्राम पाहू दे, ते काय काय असते समजे ना उमजे. बस धरलं न वरलं. म्हणून हे करणं याच्याच्याने जास्त आता कामावर फरक पडून राहिला. अरे मावा तेच ना, निरा पोट्टे निरा त्याच्यातच तोंड घालत दिसते ना. कोणा कार्यप्रसंगात गेलं ना, जो ना तो निरा त्याच्यात इकडचा मोबाईल काढते तिकडे ठेवते, तिकडचा काढते इकडे. रे वा जरा बोल ना. बरं एक काम करा तुम्ही, मी तर म्हणतो एक जाऊ द्यायची आता गोष्ट पाटील, एक पाणी तुम्ही वाळूनच द्यायला. हा पाण्याचा जरा फरक पडला तो पाणी वाळूनच द्यायला, काही फरक नाही पडत. पण पाण्याचा कसा आहे, ताण बसू नका गावाले. हो मग मी तोच विचार करू राहिलो. मी आता विचारच केला, तर रोजाना सांगतो पोट्टे नाही, स्वतः ध्यान लक्ष ठेवून एक पाणी वाळूनच द्यावं लागेल जरासं. मग कसं आहे, तर आता जर आहे तो कसा याच्यावर आहे ना, तो दुधावर आहे ना. म्हणून म्हटलं आता जमते जरा सांगतो, पण जरासं आता एक पाणी वाढूनच देत त्याले. असं असेल ते एकमेका सांग चर्चा हिने मय केल्या ना, काही ना काही पर्याय निघते नाही. काय ते एकलकोंडा चला येतो मी मग श्रीराम भाऊ, जरा तिकडून चक्कर मारून येतो तिकडे. चला येतो पुढं जरा जा लागते मला. आता शांतारामन सरपंच गेला गाडी इकडे, दोघं जण गेले इकडे गाडीवर, वावरतच गेले वाटते. हो ना, शांताराम मोठा बाजिंदा आहे ना. सरपंचाच्या वावरात काही नसलं तरी म्हणते तिकडे डुकरं घुसले, उकरलं वाकरलं याला जायला लागतं याच्या वावरात, सरपंचाला घेऊन जाते. नुकसान राहते याच्या वावरात, सांगते सरपंचाला म्हणजे तुमच्या वावरात नुकसान झालं. असा आहे तो बदमाश आहे तो. बरोबर त्या सरपंचाला गोयते. सरपंच त्याला सूत येते म्हटलं तर आपल्यासारख्या येते का तो हाती? नाही आपला तो अजिबात नाही आहे का. शांताराम म्हणून ते बापा कधी तयार आहे त्यासाठी. पाय बाबा म्हटलं पैसे म्हटलं सगळ्याच्या नगदी ठेव जा, आणि हल्ला काढून ठेवतो पोई. नाही बा इकडे कोणाला मालूम नाही ना, एक बाहेर इकडे झाडाखालीच तडव टाकून देणं तिथंच बाबा. पत्ते किती आणले ना रे, कॅट आणला ना रे काय काच्या आणले ना बाबा, 2 आणले ना. मग काय ते नाही आणत, मग काय पावडर डब्बा आणला. सगळं ओके आहे का, फक्त आता इकडे ते फाटक लावून घ्यायला का मावली, ते फाटक लावून घेता. अंदरून ते तार अडचून घेतो त्याचा, आणि त्याला कुलूप पाहिजे होता त्या फाटकाले. ते फाटक येईल का याचाच आहे ना, भाषाचाच आहे ते. मी तिथं एक काम करतो, अशी बंडी आडवी लावून देतो ना. बंडी आहे ते बंडीन छप नाही तर छकडा लावून देतो. कोणी काही लोटलं तर आवाज येते आपल्याला. पण जास्त आता कोणी वाढवू नको. इकडे एक तर माय पचकाने झाला पाहिजे. शिवलाल तुला सांगू आता जास्त जण काही बोलावू नको. याला बोलावते त्याला बोलावते. एक तर कसं आहे, फालतू तर पोलिसा गेल्याचं लक्ष राजा भेव. एखाद्यानं जर हिंग देऊन दिली ना तर बस काही खरं नाही आहे आपलं मग. अरे कायचा गोंधळ, कोण येऊन राहिला इकडे, आता सगळे लोक गुतले आहे ना तिकडे. बरं जाऊ द्या, फक्त पैसे हे बा झुंबर, तुला सांगून राहिलो पैसे नगदी लागे ना, उधारी जमणार नाही म्हटलं. आता सांगून राहिलो आणि मामा तुम्ही का मलाच नका म्हणू बघता. सगळ्याला नियम लावाय म्हटलं ते. आमच्यावर पैसे आहे नाही म्हटलं, फोन पे आहे म्हटलं आमच्यावर. पाहणे माझं आहे ना पाहणे. तुम्ही फोन पे करताय ते याच्यातल्या त्याच्याला सांगा. सगळ्याजवळ फोन पे असेल ना तर चालल्या फोन पे, नगदी टाकायचं काम नाही. याच्यातल्या त्याच्या करा मग कसा करता. हो मी झुंबल बोलते सांगितलं ना नाही का, म्हणजे दिसत नाही होय कोण हेट. बसले मग काय तर इकडून तिकडे एका जणाच्या फोन पे मारून देता. ज्याचा धाव पडला त्याला पलटून द्यायचा, असं म्हणा तुम्ही. बापरे काय का हुशार आहे का. माझ्याजवळ कुठं फोन पे माझ्याजवळ सल्ली डब्बी नाही ते मोबाईलाची. मग मी काय करू. माझ्याजवळ नाही आहे, माऊलीजवळ नाही आहे, बाबांजवळ ते डब्बी आहे. मग तुमच्याजवळ आहे, तिघाजवळ असेल. तुमच्याजवळ काय शिवलालजवळ नाही, पाहुण्याजवळच आहे. बाकी कोणाजवळ आहे इथं तर आमच्याजवळ आम्ही चुंगाय मारून नोट आणल्या बा. नाही ते टेक्नॉलॉजीले त्याला टाईम आहे ना अजून. ते टेक्नॉलॉजी दूर ठेवा. ते नगदी जेवढे असं खिशात नगदम ठेवा. फोन पे एखाद्याचं ते कटून जाईन तर गेले पैसे, ते फालतू धंदे करू. नगदम चकदम पाहणे बा झुंबर. नगदम चकदम असं तर बसा नाही राहू द्या. आणि मला वाटलंच ना एकदम हा प्रश्न हे मान्य नाही करते मालूम आहे. ठीक आहे ना, नगदी आहे म्हटलं आमच्या जवळ. टाका हातरा बाबा भाऊ, हातरा थोडा हातरा चला. पण काढा ते कुठे ठेवलं ते, काढा लवकर पत्ते काढा. चल द्या लवकर पिसना.
हो ना, चल ना पहिले इथंच करता काय, चल ना तिकडे साईडनं जायला लागते तिकडे. बरं झालं ना आता, नगदी पहिले पैसे सगळे जोड, नगदी पैसे पहिले ठेवा बस. आणि मला तर डाऊटच आहे तुझ्याजवळ आहे का नाही हे बाबा, माहीत पडते तिथं किती आहे का आहे, तर इकडे इकडे सगळ्या नगदी काढायला लावतो. मग म्हणतो मी येतो घरून, तसंच आहे तो धंदा. नाही माय असं म्हणणं होतं का संग मग ठेवना सोकारी का डेनियाबाजी माया बा शांतारामची अमराई राहील आता यायची आहे मोठेबाची हां मग समजा आता सगळं एकखट्टे ठेवू ना आपण, असं माय म्हणणं आहे बा. काही जास्त दूर तर नाही आहे. अरे काय आपलं कोकण होय का, कोकणात तुम्ही राजो काय ते टीव्हीवर बातम्या पाहता आणि इकडे नाही ना काही कवायला करा काम ना अजून आपला भारच नाही हे झाला. अरे काय टाईम आहे, चैत्रच लागायचा आहे आणि तुम्ही आपलं जातापासून कवायला चालू केला शेकचिल्लीसारख्या गोष्टी करता. थांब ना पहिले बाहेर तर लागू द्या. कोणाचे झाडं कशी येते, कोणाचे झाडं कशी नाही येत, मालूम आहे का आपल्या झाडं कशी येते काय नाही येत. हा राजा तू ऐक ना शांताराम, तू कसा आहे ताण लागल्यावर हिर खोदत नसते तुला काय नाही डेनियाबाजी सांगा बरं. याले कणी ह्या काय का लहान पोट्टेत रू आहे ना शांताराम, तू बुद्धी नाही वाढून आला, तुला समजून नाही राहिला ना. अरे एकदम ताण लागल्यावर हिर नको खोदू, पहिलेच आपलं प्लॅनिंग करून ठेवलं तर बरं राहते. बरोबर आहे ना, तर तसं सरपंच साहेब बरोबर आहे शांतारामचे बोलून राहिला, काही चुकीचं नाही आहे ना. आता कसं आहे अजून काय चारच काही नाही, पालवीस नाही फुटली नवी नाही का, आता काय येते का नाही येत. काय कसंही केलं कसंही खाल्लं तर सारखंच आहे गडे हो. मले काय फरक पडून राहिला काय हा, मले काय इथं बसणं काय तिथं बसणं का, आंबे काय एका जागेवर तर नेताच नाही ना. ह्या आमराईतून त्या आमराईतून त्या आमराईतून त्या आमराईत वानर घुसले तर मग मालूम पडते. निघत नाही महिना 15 दिवस वानर ह्या झाडावर तर त्या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर, त्या वक्ती समजते खास कसं असते सोकारीचं. हे जरा जास्त वातावरण वाढून राहिले. चला लवकर इथून जागा करा, निष्ठा इथून नाही. हे फालतू जास्त वाल्याकडे सरपंच जास्तीत जास्त गोष्टी करते. बरं चला मी चालतो आता, मला तिकडे काम आहे. तुम्ही थांबता का, चलता सरपंच साहेब. म्हणजे तू माझ्या गाडीवर बसून आला आणि तू मलेच म्हणून आला, आता पैदल चालला का तू, जाय मला काय फरक पडला, जाय पैदल. थांब तुम्ही जरासं गाडीवर येशील ना तू का पैदल चालला. तुम्ही येणार जरा पैदल, अंगारची जरा चरबी कमी होते ना, आम्ही गाडी घेऊन जातो. तुम्हाला जरा तेवढं या मग ते फिरणं म्हणून मला घाम घेऊन सुटते जरासा, गोया घे आपलं हे त्या ते बीपी गिपी नॉर्मल होऊन जाते, शुगर गिगर. या तुम्ही जरा पैदल, मी घेऊन जातो गाडी. ताई नको लावू ना, पैदल येतो का मी, मायाकडून दुकानापर्यंत जाणं पैदल जीवार येते. भलतीच नको लावू, चल मी येतो त्या सांग भलतास काही छन नको काढत जाऊ. फुलदोबी 40 रुपये किलो, 40 रुपये किलो फुलदोबी. माय बाई लय आहे हो, ह्या निरा मागे ऐकते हो, निरा मागे ऐकते बापा. अमरावतीत म्हणते मा पोरगा सांगे 5 रुपयाला फुलं भेटते म्हणे, 5 रुपयाचे. हा मोठाले 1.5 किलो फुल आहे म्हणते. हा 40 रुपये किलो सांगून राहिला. कुठं ठेवीन रे एवढ्या मोठ्या पैसे जमा करून रे, कधी रे हा एवढ्या मोठ्या पुंगाया करून कुठं ठेवतो म्हटलं. अहो बुधे तुले काय माहित आहे, 2 दिवसानं काय मिनिटाला भाव बदलते म्हटलं भाजीपाल्याचे. 5 रुपयाचं फुल का 12 महिने भेटन काय, 5 रुपयाच्या फुलाचे चटके लावून घेतले. ओल्या टाकू दे हे करू दे, 10 रुपये पाव आहे म्हटलं आता. पुढच्या हप्त्यात 20 रुपये पाव खापीन म्हटलं फुलदोबी. काय बोलून राहिले आब्बाजी, 10 रुपये पाव सांगून राहिले तुम्ही. आता माझ्या बहिणीचा फोन आला तर परवाच्या दिवशी 5 रुपयाला एक फुल भेटून राहिलं म्हटलं शहरात. काय भाव लावून राहिले तुम्ही. हो ना, माझी आई पण सांगत होती मला आता खूपच स्वस्त आहे म्हणते भाजीपाला. एकटा घेत नाही इकडे, दुसरा आपला इकडे भाजीपाला येत नाही ना कोणी इकाले, म्हणून या जरा अडी नाही घेते कधीला. अरे बाबा घेणं असेल तर घ्या बोला, इथं हिका त्यानं का गलो घेणं ना त्यांना फालतूचं. तर 5 रुपयानं फुल भेटते काय, मोठे फुल आहे ना, पिवल गावला खताचं फुल आहे ना, आपलं घालच्या वाळीतलं आहे ना. काही बोलणं घ्या, 5 रुपयाले चटके लावून घेतले ना, आता 5 रुपयाचं फुल भेटणार आहे का फुलदोबीचं.